तर पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे या गावातील नुकसानग्रस्तांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांनी मदत पोहोचवली। गावातील ग्रामपंचायतीत ही मदत देण्यात आली आहे। इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाने मोठी हजेरी लावली। मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी असेल किंवा अनेक बाबींचं नुकसान झालं। यानंतर खऱ्या अर्थाने काही लोकांना अन्नधान्याची देखील टंचाई निर्माण झाली। कालच खासदार सुप्रिया सुळे यांनी शेटफळगडे येथील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जी अन्नधान्याची मदत आहे ती कार्यकर्त्यांच्या मार्फत शेटफळगडे या गावात पोहोचवलेली आहे। आता ही मदत या गावात पोहोचली आहे। ह्या गेल्या 10 दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने फार मोठा धुमाकूळ घातलेला आहे आणि आदरणीय ताई ह्या परदेश दौऱ्यावर असल्यामुळे ताईंना या ठिकाणी गावांना भेटी देता आले नाहीत। पण काय आदरणीय ताईंनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की प्रत्येक गावामध्ये जावा आणि त्या गावातली परिस्थिती काय आहे ती बघा। त्याप्रमाणे आम्ही रात्री ह्या शेटफळगडे गावामध्ये आलो होतो। बाजरी आणि शिऱ्यासाठी गव्हाचा गरा, साखर आणि तेल, डालडा वगैरे जे तिखट मीठ जे असेल ते ह्या गावामध्ये आपण पोच केले, जेणेकरून ह्या गावचे सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी आमचे मित्र सागर वाबळे हे सर्वजण या ठिकाणी त्याचं योग्य ते नियोजन करून या गावातील लोकांना त्याचे वाटप करतील। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर।